नांदेड लोकसभेचे भाजपा उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नांदेडमध्ये जंगी स्वागत। शक्ती प्रदर्शनात हजारो कार्यकर्ते सहभागी। लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आज देवगिरी एक्सप्रेसने नांदेड रेल्वे स्थानकावर आले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होणार आहे। अबकी बार 400 पार चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शाश्वत विकासासाठी जनतेला साथ घातली आहे। गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीने केलेल्या असंख्य विकास कामामुळे देशातील सर्वच घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यात मोठे यश आले आहे। शेतीपासून मातीपर्यंत आणि ग्रामीण भागापासून तर महानगरापर्यंत विकासाचा समतोल साधणाऱ्या मोदी सरकारमुळे खऱ्या अर्थाने देश जागतिक स्पर्धेत अव्वल स्थानी पोहोचला आहे। सर्व क्षेत्रात देशांनी घेतलेली आघाडी ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची जादू आहे। त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी 400 खासदारासह सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघातही या निवडणुकीत भाजपा महायुतीमुळे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 4 लाखावर मताधिकांनी विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार चिखलीकर आज पहिल्यांदा नांदेडमध्ये दाखल झाले। सकाळी 9 वाजता त्यांनी देवगिरी एक्सप्रेसने नांदेड रेल्वे स्थानकावर आगमन होतात फटाक्याची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात जय श्रीरामच्या घोषणा देत खासदार चिखलीकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्षत्रवीर महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर खासदार प्रतापराव पाटील यांच्या साई सुभाष या संपर्क कार्यालयासमोर रॅलीचा समारोप करण्यात आला। रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते, तर महिलांचाही लक्षणीय सहभाग होता। समारोप प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, नांदेड भाजपा लोकसभा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव तिडके पाटील बोंढारकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, आरपीआयचे विजय सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, किनवटचे आमदार भीमराव केराम यांची समयोजित भाषणे झाली। गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 4 लाखाचे मताधिक्य मिळवून द्यायचे आहे। त्यासाठी प्रत्येकाने जोमाने कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात परिपूर्ण आणि शाश्वत विकासासाठी जनतेला तिसरी संधी आली असून आता ही संधी न गमावता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा एकदा निवडून द्या असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे। कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। सातत्याने रस्त्यावर असणारा, कुणाचं लालून चांगून न करणारा, विचारांनी पाईक असलेला आणि ज्या मोदींना 2047 मध्ये भारताला विश्वगुरु करायचंय त्याची सुरुवात 2024च्या लोकसभेत होणार आहे। प्रतापराव पाटील नशीबवान आहेत। तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांनी विजय केल्यामुळे 17व्या लोकसभेमध्ये जेवढी महत्वपूर्ण बिलं आणली माननीय अमित शाह साहेबांनी, मग ते 3 तलाक असेल, 370चा विषय असेल आणि 496 वर्षापासून प्रदीर्घ असा आम्ही ज्या राम मंदिराचा लढा दिला त्या राम मंदिराची उभारणी असेल, हे सगळे विषय 17व्या लोकसभेत पूर्ण झाले आणि तुमचे आमचे प्रतिनिधी म्हणून प्रतापरावांनी हात वर करून तिथं मतदान केलं याचा निश्चित आम्हाला अभिमान आहे। आमच्याने उमेदवारी मागितली, तुमच्याने उमेदवारी मागितली। या लोकशाहीमध्ये एवढ्या विशाल पक्षात सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। त्याने उमेदवारी मागितली, त्यांची अजिबात चूक नाही। प्रत्येकाला असं वाटतं की आपण आमदार झाला पाहिजे, आपण खासदार झाला पाहिजे, पण एकालाच उमेदवारी द्यायची। याचा अर्थ ज्यांनी मागितली नाही योग्य नव्हती असा आहे का?
ज्याने मागितली योग्य आहे म्हणूनच मागितली, पण देताना पक्ष नेतृत्वाने विचार केला. मी जे 4-5 वर्षामध्ये या मतदारसंघात काम करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी प्रत्येकाच्या भाषणात उल्लेख केला. एक रस्त्यावरचा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जे काही वावरलो त्याची नोंद केंद्रीय नेतृत्वाने, राज्य नेतृत्वाने घेऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमटलं. मला पत्रकार मित्र विचारत होते, परभणीपासून सुरू झालं, काही मंडळी परभणीत भेटली, काही पुण्याला चढली, आणि पत्रकार मित्र विचारत होते की भारतीय जनता पक्षाचे आमदार इथं कोणी दिसत नाही. आमदार बालाजीराव कल्याणकर माझ्यासोबत होते. आता आचारसंहिता लागणार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते गेले. आमदार भीमरावजी केराम साहेब या ठिकाणी आलेले. आपण आपल्या व्हॉट्सअपवर जो फोटो बघितला असेल तर काल रात्री आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बैठक होती. त्याच्यामध्ये खासदार अशोकरावजी चव्हाण, खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे, आमदार डॉक्टर तुषारजी राठोड, आमदार राजेशजी पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार सुभाषराव साबणे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा पूनमताई पवार, मिलिंद भाऊ देशमुख, आम्ही सगळेजण तिथं बैठकीत होतो. बैठक आमची 10 वाजून काही मिनिटाला संपली आणि गाडीचा टाइम 9:30 होता. माझी हालत फार वेगळी झाली. संजू भाऊला माझी चर्चा चालू होती. 9:30ला गाडी सुटली आणि मी 10:15 साहेबाच्या घरातून सुटलो. ट्रेन एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला. छत्रपती संभाजीनगर पर्यंत बाय रोड येऊन ट्रेन पकडली आणि मी कार्यकर्त्याचा उत्साह बघितला, विशेषतः महिला भगिनीचा उत्साह बघितला. इथं तर 10% पण महिला भगिनी नाही. संजू भाऊ, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या महिला भगिनीनं स्वागत करणारा कोण कार्यकर्ता तर मला वाटते प्रताप पाटील. तुमची भाऊ म्हणून माझ्यावर श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे ही श्रद्धा आहे, ती भावना त्याच्यातून व्यक्त होतो. आता इथं जेवढे उपस्थित आहे त्याच्यातले 50% स्टेशनवरून निघून गेले आणि आपण भव्य असं स्वागत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा. हा सन्मान कोणाचा आहे? हा सन्मान माझा नाही, पक्ष नेतृत्वाचा सन्मान नांदेड जिल्ह्याच्या लोकांनी केला. पक्ष नेतृत्वाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी उमेदवारी दिली त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं की तुम्हाला दिलेली उमेदवारी योग्य आहे, ही भावना ठेवून तुम्ही त्या ठिकाणी. प्रवीण सालेपासून ते आमदार केराम साहेबापर्यंत प्रत्येक जण म्हणत होतो की 4 लाखाची लीड मिळाली पाहिजे. मी तुम्हाला 2 उदाहरणं देणार आहे. मी 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीत हारलो. माझे जे कंधार लोहा तालुक्यातले सहकारी होते तेव्हा अपक्ष होतो. बॅनरवर कोणाचा फोटो नाही. स्टेजवर मी आणि समोर जनता, जनता माझी आणि मी जनतेचा. 72,500 मतं मला पडली आणि 79 वाला जिंकून आला. अशोक पाटील मुगावकरला वाटायचं आपला साहेब कसा जिंकतो. गावात मत मागायचं नाही. गावाच्याला वाटायचं आपल्या गावाचा पुढारी आणि आपल्याला मत मागत नाही. गल्लीमध्ये डॉक्टर उमरेकर
कसे निवडून येतात त्यांचे नावं घ्यायला म्हणजे उदाहरण द्या. कसे निवडून येतात? गणेशाला असं वाटायचं की डॉक्टर मत मागायचं नाही, गडबड काय. आणि हीच भाषण व्हायची की आपल्या साहेबाला कोणी पाडू शकत नाही, आणि पडलाच आहे. नुसतं म्हणून काय, मतदान केंद्रावर जावं लागेल, मतदान करून घ्यावं लागेल. या लढाईला एवढं सोपं समजू नका. पण अनेक पत्रकार मित्रांनी सुद्धा प्रश्न विचारले की मागच्या वेळेस तुम्ही आणि अशोकरावच्या विरोधात होता, आता एकत्र आला, तुमचा विजय निश्चित आहे. हे गोष्ट खरी आहे. मागच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. जनतेने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी दिली. याचा अर्थ त्यांची ताकद नाही असं होते. राज्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलं. राज्याचे प्रमुख म्हणून, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. निश्चित त्यांची ताकद, अगोदर असलेली भारतीय जनता पक्षाची ताकद, आणि त्याच्यामध्ये आता अशोकरावजी चव्हाण यांच्या मुळे जी वाढलेली ताकद, मग रिपाई असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ही जर ताकद एक केली तर आपकी बात 400 पार झाल्याशिवाय राहणार नाही. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. आता अशोकरावजी आले, हे आले, ते आले, आता काही काळजी करायची गरज नाही. 2009ची विधानसभा होऊ देऊ नका. डॉक्टर काब्दे साहेबांच्या निवडणुकीच्या वेळेस मी अशोकरावांचा एजंट होतो, मुख्य प्रतिनिधी. रोज रात्री संजय आम्ही कागद काळे करायचे. 3 लाखावर लीड आली की कागद फाडून फेकून यायचं. असं कसं होते 4 वर्ष. आपल्याला खरा करायचं आहे. मोदी साहेबांचे विचार पोहोचायचे.